गुड मॉर्निंग सर्वांना. काल आमचा कार्डिओ तो झाला नाही, तर आता जस्ट माझी नाईट शिफ्ट संपवून मी घरीच जात होतो, तर मला माझ्या मित्राने सांगितलं, बाई कुठे आहे? मी बोललो बाई निघालो. तर कुठे जाऊया असं मला तू बोलतो. बोललो काय नाही रे भाई, मी घरी चाललो आहे. तो येशील का? बोललो कुठे? मच्छी आणायला. तर काय काम नसल्या कारणाने आता मी आणि माझा मित्र गणेश चाललोय मच्छी आणायला. त्याला मच्छी नाही भाऊच्या धक्क्याला. भाऊच्या धक्क्याला आम्ही चाललोय मच्छी आणायला. एक महत्त्वाचे प्रमुख असे अतिथी आमच्या बरोबर आहेत. त्यांचे आम्ही चरण स्पर्श करतो. अरे हे माझे सर आहेत. यांना पण का आम्ही बोला सर तुम्ही काय करणार घरी जाऊन, झालंय तुमचं लग्न, पोरं मोठी आहेत, आता ते त्यांचं बघतात आहे, तुम्ही तुमचं बघा, आहे की ना? यस बरोबर आहे. हा, मग त्यांना आम्ही आमच्यासोबत घेऊन आलो. रात्र ही वैऱ्यांची असते असं मी ऐकलं होतं, पण जेव्हा तुमच्यावर तुमचे मित्र सोबत असतील तर रात्री मित्रांची होते असं आता मला वाटतंय. असो, पण आता झोपेला केलंय साईड आणि वॉकिंगला केलंय चालू. त्याला मच्छी नाही तर वॉक तरी होईल म्हणून भावाला बोललो भाई मी येतोय. पण एवढं फटाफट चालतं की काय सांगू. अरे भाई स्लो करायचं असतो वॉक सारा. हे एवढं फटाफट कोण करतं रावसाहेब? आपलं वय झालंय. बरोबर. व तर गावी असताना मी बैलगाडी बघायचो, पण हे इकडे कुठली गाडी चालली आहे काय माहित नाही. तर आम्हाला अशी गाडीमध्ये सर्व्हिस मिळाली तर आम्हाला पण इच्छा आहे अशा गाडीमधनं जायची. तर मला रावसाहेब बोलत होते की असं कोणाला रोस्ट करू नको. तर रावसाहेबांनी बोललं रावसाहेब सॉरी बोलेल. मग रावसाहेबांनी ह्याच्यावर मला एवढं छान लेक्चर दिलंय. सर तुम्ही काय बोललात मला? इंग्रजांनी आपल्याला सॉरी हा शब्द खूप मोठा दिलेला आहे. काही गुन्हा करा, सॉरी शब्द फक्त बोला. हा, म्हणजे काही टेन्शनच नाही. Tension सॉरी नाही. बोललं की समोरचा संपलं. समोरचा नमलाच. नाही बोलला तर 2 वेळा बोला, पण बोला. आयला एवढा काळोख आहे, म्हणजे आम्ही स्वतःला दिसत नाहीये. मच्छी काय आम्हाला दिसणार काय माहिती, पण भाऊचा धक्का. हा, आजी बघा काय बोलते. डोळे एकदम झोपाळू वाटतात, पण यांना बघून असं वाटतं आपण काहीच नाही. हे लोक आपल्यापेक्षा जास्त स्ट्रगल करतात आणि तिकडे भाऊ हे करतोय. म्हणजे काय लोक एक स्ट्रगल करतात ना. जसं की तुम्ही बघू शकता इथे एवढ्या मोठ्या मच्छ्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळे बोली लागते इकडे. हे बघा तिकडे तो माणूस बोली लावतो बघा. हे बघा ते बघा. हा माणूस बोली लावतोय. तर जे तुम्हाला जर बल्क मध्ये घ्यायचं असेल तर इकडे येऊन तुम्ही बल्क मध्ये घेऊ शकता. एवढा मोठी मच्छी आहे. भारी आहे. हिला ऐकत नाही. हा बघा केवढा मोठा मासा. सॉरी नावं नाही माहिती मला. सो फायनली एवढ्या वेळेच्या शॉपिंग नंतर आम्हाला आमची पसंतीची ऑर्डर आणि आमच्या प्राइस फ्रेंडली मच्छी सुरमई भेटलेली आहे. फायनली आमचं शॉपिंग झालेली आहे. सो सकाळ सकाळ हा सूर्य उगवल्यानंतर एवढा छान वाटत होतं ना बघताना. म्हणजे खूप थकायला झालेलं, पण या सूर्याला बघून माझी थकान पूर्णपणे मिटली आणि मी एकदम फ्रेश फील करत होतो. ते फक्त या सूर्यामुळे. जिथे बघू तिथे गर्दी आणि गर्दी, लोक, एवढं चिकचिक सगळं ते पाणी मच्छीचं. पण या सूर्याला बघून सगळं काही बाजूला राहतं आणि राहतं ते फक्त शांतता. फायनली आमची मच्छी येऊन झालेली आहे आणि आम्ही इकडनं जातोय. यांनी मला आज जाम त्रास दिला. मच्छी मला काय घ्यायची नव्हती, पण मी ह्यांच्याकरता आलो आणि काय शेवटी जाऊ दे. एवढी गर्दी आहे ना आता, अक्षरशः मला माहित नाही मी कार्डिओने थकलो आहे ही पण माझी एनर्जी जाम डाऊन आहे. आता एवढं काम तर केलंय, पण आता विचार करू ह्याच्यानंतर काय करू माहिती. गाईज कसं वाटतंय तुम्हाला? मासे घेऊन सातारला जायचं मस्त पैकी. संध्याकाळी आपलं सुक पातळ वड रस्सा. लिटल 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 नसताना गणेश कुंभारच्या रक्तात चाय बी नाही सापडणार. दारूला आमची गोष्ट. अरे मी बोललोच नाही भाई असं काय. लिटल म्हणजे चालेल की. मग रावसाहेब तुम्ही पण मच्छी घेतलेली आहे? मस्त मच्छी मिळाली. हा. छान मच्छी मिळालेली आहे. मस्त मच्छी मिळाली. एकदम छान मच्छी मिळालेली आहे. मस्त मच्छी मिळाली. एकदम छान मच्छी मिळालेली आहे. रावसाहेब रिपीट होते. जाऊ द्या गाईज. सो गुड इव्हनिंग.
शुभ संध्याकाळ. तुम्ही मला बघू शकता मी खूप थकलेलो आहे. सकाळी ऑफिस झाल्यानंतर आम्ही गेलो भाऊच्या धक्क्याला. तिकडे कार्डिओ मला वाटलं भरपूर झाला, पण जेव्हा मी मोबाईल चेक केला माझ्या ऍपमध्ये, जेव्हा कळतं तुमची कॅलरी किती लॉस झाली, तर फक्त 150 कॅलरीज लॉस झाली. हायला मला वाटलं भरपूर झाली. घरी आलो, मजबूत झोपलो, उठलो, थोडं एडिटिंग वगैरे केली. बोला आता कॅलरीज तर लॉस झाल्या नाही, तर मी बोलो आता कुठे जावं लागणार, आता जिमला जावं लागणार. आईला जरा पण इच्छा नाही जिमला जायची, पुन्हा आपण जावं तर लागणारच. बघू आता काय करू. तर गाईज जिम मध्ये मी आलेलो आहे आता जिम मध्ये आहे कार्डिओ करायचा. माझा मूड थोडा ठीक आहे. जिम मध्ये आल्यावर एक पॉझिटिव्ह वाईब्स येते, हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. तर कार्डिओ करण्याच्या अगोदर करायची आहे मला स्ट्रेचिंग. तर मी करतोय माझी स्ट्रेचिंगला सुरुवात. आपण सुरुवात या मशीनने करणार, मग ट्रेडमिल, त्याच्यानंतर हे स्टेपची मशीन्स आहे ती, थोडी सायकलिंग. प्रत्येक एक्सरसाइज 20-20 मिनिट्स करणार. बघू किती कॅलरीज लॉस करतात. टार्गेट आहे 300 कॅलरीज लॉस करायचा. ओके, बघूया आता. और 2 एक्सरसाइज बाकी है, थोड़ा रेस्ट लिया 2 मिनट का. हाँ, क्या क्या करना पड़ रहा है. हाँ, भाई इस पे ना 2 मिनट हो गए और मेरी इतनी फटी पड़ी है ना, लगता है इजी, बट बहुत हार्ड है, बहुत हार्ड है. सो ही मराठीतली वल्लवरे नाकरा वल्लवरे ही एक्सरसाइज आहे. आता बोट चालवायला तर जाऊ शकत नाही, मग ही एक्सरसाइज आहे. वाटते इझी पण जाम कठीण आहे. दम भरला भाई. बाई बरोबर दिसतोय ना. थांबा थोडं तोंड पुसू दे, चांगला दिसलो व्हायला. तो फायनली वर्कआउट आजचा कम्प्लीट झालेला आहे आणि माझा टार्गेट होता 300 कॅलरीजचा. तो 300 कॅलरीज टोटली बर्न केलेले आहेत. आता मी आरामात घरी जाऊ शकेल. आजचा माझा ब्लॉग आणि आजचा माझा फिटनेस जर्नी ओव्हर झालेली आहे. थँक्यू.